स्वामी भक्तांनो, कुटुंब प्रमुखाला का जपायचं याबद्दल आपण या व्हिडिओमधून ऐकणार आहोत। चला तर मग स्वामी भक्तांनो, थोडाही उशीर न लावता सुरुवात करूया। स्वामी भक्तांनो, गावातलं एक शेतकरी कुटुंब, आई वडील व 3 मुले व त्यांच्या बायका असं एकत्र कुटुंब राहत होतं। वडील शिस्तबद्ध आणि कष्टाळू, प्रामाणिक व मेहनती होते। एकट्याच्या बळावर त्यांनी आपलं घर पुढे आणलेलं होतं। मुलंही चांगली निघाली। नंतर आलेल्या सुनाही त्याप्रमाणे एक जिन्सी राहू लागल्या। स्वामी भक्तांनो, मात्र घरातले कामे कुणी करायची यात गोंधळ होऊ लागला। स्वामी भक्तांनो, आणि कामे खोळंबू लागली। एकीला वाटायचं की हे काम मी का करू, धाकटीने करावे, असं इतर दोघांनाही वाटायचं। असं त्यात गुंत वाढू लागली। स्वामी भक्तांनो, वडिलांनी म्हणजेच सासऱ्यांनी हे सगळं पाहिलं आणि एके दिवशी तिन्ही सुनांना बैठकीत बोलवून घेतलं। स्वतःच्या बायकोलाही हाक मारली आणि त्या दोघीत कामाबद्दल चक्क वाटणीस त्यांनी करून दिली। ते म्हणाले, सर्वात लहान सून हौशी आहे, नव्या काळातली आहे, आहार विहार कसा असावा हे सुद्धा शिकलेली आहे। तर आजपासून घरचा सर्वांचा स्वयंपाक तिने पाहायचा। बाकी दिवसभर मग तिने वाटलं तर इतरांना मदत करावी, मात्र त्याची सक्ती नाही। बाकी वेळ ती आराम देखील करू शकते। मधली सून नीटनेटकी आहे, टापटीप आहे, तर आजपासून तिने घरची धुणी भांडी पाहायची, बाकी काही नाही केलं तरी चालेल। थोरली सून जुन्या काळातली आहे, कष्टाळू आहे, शेतीभातीचे ज्ञान आहे, परंपरा रीतिरिवाज माहिती आहे, तर आजपासून तिने फक्त शेताकडे पाहायचं। बाकी तिन्ही मुले शेतात असतातच, त्यांना हातभार लावायचा। घरची बाकी कामे नाही केली तरी चालेल। यावर मग सासू बोलली, सगळ्यांना कामे सांगितली, मलाही काम सांगा, मी काय करू। स्वामी भक्तांनो, नंतर सासरा म्हणाला, खूप वर्ष तू माझ्या बरोबरीने कष्ट केले आहेत, त्यामुळे तुझ्यावर आता कामाचं ओझं टाकावं असं मला वाटत नाही। तू आराम कर, सुख घे। तर सासू म्हणाली, असं नको, नुसतं बसून आजारी पडेल मी, काहीतरी काम सांगाच। नंतर सासरा म्हणाला, बरं मग एक काम कर, आजपासून घराची मुकादम तू सगळीकडे लक्ष ठेवायचं, पाहुणे पाहायचे आणि या तिन्ही सुना जिथं कुठं कमी पडतील तिथं तू त्यांना पाठबळ द्यायचं। स्वामी भक्तांनो, कामाची अशी वाटणी झालेली पाहून सगळ्याच बायका एकदम खुश झाल्या आणि मग तेच घर पुन्हा शिस्तीत चालले। गाडी रुळावर आली आणि अशाच एका दिवशी लहान सुनबाई स्वयंपाक करत होती। भाकरी भात वगैरे झाला होता, फक्त आता भाजी राहिली होती। भाजी ही चिरून वगैरे तिने घेतली, कढाई चुलीवर चढवली, फोडणी केली, नंतर चिरलेली भाजी टाकली, तिखट मसाला हळद टाकली, मीठ मात्र टाकलं नाही। का नाही टाकलं, तर आधीच मीठ टाकलं तर भाजी शिजायला वेळ लागतो, म्हणून सुगरण गृहिणी नेहमी उकळीच्या वेळी मीठ घालते। स्वामी भक्तांनो, गोष्टीच्या निमित्ताने नव्या पिढीच्या महिलांना हे डीडी टीप दिली आणि रशासाठी पाणी टाकून उकळी यायची वाट पाहत बसली। इतक्यात निरोप आला की तिची माहेरी आलेली मैत्रीण आता सासरी जायला निघाली आहे, तर 5 मिनिट तरी उभ्या उभ्या भेटून यावं असं तिला वाटलं। स्वामी भक्तांनो, पण इकडं तर भाजीला उकळी यायची होती, त्यात वेळ जाणार होता। मग ती धाकटी सुनबाई मधल्या सुनेकडे म्हणजेच जावेकडे गेली आणि म्हणाली, माझी मैत्रीण निघाली आहे, मला जायचंय, तर आजच्या दिवस जरा भाजी उकळी आल्यावर मीठ तेवढं घालता का?
त्यावर मधली जाऊ म्हणाली, माझ्यापेक्षा लहान असून मला काम सांगते? तुला काय संस्कार बिंस्कार आहेत की नाही? निघ, तू जा, तू बघ. धाकटी बिचारी नंतर थोरल्या जावेकडे गेली. थोरलीने तर मधलीपेक्षा मोठा आवाज करून धाकटीला तुझं तू बघ म्हणून घालवून दिलं. धाकटी मग तोंडा लहान करून शेवटी हाय कमांड सासूकडे गेली. तसं सासूनेही नकार देत, तुझं तू पहा, मला आता काम झेपत नाही असं म्हणत घालून दिलं. या एकूण प्रकारात इतका वेळ गेला की तिकडं तेवढ्या वेळेत भाजीला उकळी आली. ते पाहून धाकटीने त्यात पटकन मीठ घालून झाकण ठेवून ती मैत्रिणीला भेटायला गेली. स्वामी भक्तांनो, मग या दोन सुना व सासू स्वतःचीच विचार करत बसल्या की आपण केलं ते चूक की बरोबर. मधलीने विचार केला, कधी नव्हे ते धाकटी मदत मागायला आलेली, आपण घालून दिलं, हे बरोबर नाही असं म्हणत ती स्वयंपाकघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली. थोरलीने हे तसाच विचार केला आणि थोड्या वेळाने तिनेही स्वयंपाकघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली. आणि सासूलाही पश्चाताप झालेला, नको होतं इतकं रागावायला तिला असं म्हणत थोड्या वेळाने तिनेही स्वयंपाकघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली. सर्वांनी स्वतःच्या मनाला दिलासा दिला की आपलं चुकलो, पण नंतर दुरुस्ती केली. पण आता जिथं 1 चमचा मीठ पडायचा होता त्याच भाजीत 4 चमचे मीठ पडलं. स्वामी भक्तांनो, दुपारी सासरे जेवायला शेतातून घरी आले. सुनेने त्यांच्यासाठी ताट वाढलं. सासऱ्यांनी पहिलाच घास खाल्ला आणि त्यांच्या लक्षात आलं भाजी खारट झाली. त्यांनी सुनेला सांगितलं, अगं बेटा, घरात दही आहे का? असेल तर वाटीभर आण. सुनेनेही पटकन जाऊन दही आणलं. सासऱ्यांनी ते त्या भाजीत मिसळून टाकलं आणि मस्त मजेत जेवण करून शेताला निघून गेले. बाय द वे, दुसरी डीडी टिप, पदार्थात मीठ जास्त पडलं असेल तर दही टाकावं किंवा असेल तर बटाटा बारीक किसून टाकावा, काम होऊन जातं. स्वामी भक्तांनो, नंतर तिन्ही मुले घरी जेवायला आली. त्यांनाही जेवण वाढलं गेलं. मात्र त्यांनी पहिल्याच घासाला एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली आणि खुनेने काय खरं नाही भाजीचं असं सांगितलं. थोरल्या मुलाने आईला विचारलं, आबा जेवून गेले का? आईने हो सांगितल्यावर त्याने विचारलं, काय जेवले आबा? तर आई म्हणाली, हे जेवण की जे तुम्हाला वाढलं आहे. पण आज काय माहीत त्यांनी दही मागून घेतलं, ते भाजीत टाकून खाल्लं. यावर पटकन तिन्ही मुले म्हणाली, आम्हालाही दही आणा. त्याप्रमाणे मुलांनीही मग भाजीत दही मिसळून छान जेवण करून शेताला गेले. नंतर जेव्हा बायका जेवायला बसल्या तेव्हा त्यांना कळलं की मीठ जास्त पडलंय. सासूने याबद्दल विचारणा केल्यावर सगळ्यांनी मी पण मीठ टाकलं असं सांगितलं. स्वामी भक्तांनो, शेवटी मग त्यांनीही भाजी दही मिसळून जेवण केलं. गोष्ट इथं संपली नाही. डीडी क्लास. स्वामी भक्तांनो, एखाद्या गोष्टीवरून हमखास जिथं वाद होऊ शकतो, मने कुळुषित होऊ शकतात, अशा वेळी कुटुंब प्रमुख जो सल्ला देतो, ती कृती करून नकळत मार्गदर्शन करतो, तो बाकीच्यांनी मनाला तर वरील गोष्टीप्रमाणे वाद न होता मुद्दास एकोपा राहतो. प्रश्न मीठ जास्त पडल्याचा नसतो, तर नंतर त्यावर काय करावं याचा असतो. स्वामी भक्तांनो, प्रमुख म्हणून तो सासरा रागावू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. कारण त्याने बिंबभिंतीच्या उघड्या शाळेत असे अनेक खारट अनुभव पचवून त्यात उपायाचे दही कसे मिसळायचे हे शिकलेला असतो. त्याची दही घेण्याची कृती नंतर मुलांनीही स्वीकारली आणि तेही जेवण करून खुश झाले. त्यामुळे त्यांचा वाद टळला. स्वामी भक्तांनो, कुटुंब प्रमुखाला म्हणून मान द्यावा. भले काही वेळा त्याचे निर्णय तुम्हाला चुकीचे वाटत असतील,
पण तुमच्यापेक्षा 4 पावसाळे त्याने जास्त पाहिलेले असतात. त्या अनुभवाचे भंडारच ते तुमच्यासाठी उधळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या कुटुंब प्रमुखाला तुमच्या फॅमिली ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.